रामकृष्ण माऊली आमच्या आत्याच्या जत्रेला आलो होतो. जत्रा खूप छान झाली. आमच्या आत्याच्या दायात फुल उमललेलं. ह्याचे नाव कृष्ण कमळ आहे. ही खूप फुल सुंदर दिसते माऊली. मला बोलायचंय म्हणून ताई आमची अशी बोलत होती बघा. खूप छान बोलत होती ती. आणि हे कृष्ण कमळ पहिल्यांदाच उमललं असल्यामुळे हे कृष्ण कमळ ताईंनी भाऊंना सांगितलं होतं कृष्णासाठी पंढरपूरला घेऊन जावा. तर भाऊंनी हे फुल तोडलं होतं बघा कृष्णाला नेण्यासाठी. तर सगळे खूप आनंदी होते. पहिल्यांदाच कृष्ण उमललं होतं वेलीला. तोपर्यंत आमच्या आत्या म्हणजे आमच्या सासूबाई गावाकडून हे पदार्थ सगळे खाण्याचे घेऊन आल्या होत्या. हे घेऊन येण्याचं कारण म्हणजे आमच्या ताईंची मुलं पुण्याला राहतात आणि ते पुण्यासाठी जायला निघाले होते. तर त्यांच्यासाठी आत्या हे सगळं घेऊन आल्या होत्या. खूप खायला घेऊन येतात ते येताना. नातींचा खूप लाड करतात त्या. तर ते सांगत होत्या भाचीबाईंना हे वेपर्स आहे, हे सांडगा आहेत, हे मटकी आहे, मिठाचा चिवडा आहे, शेंगदाणे आहेत भाजलेले, तिळाची चटणी आहे, पापड आहे आणि इकडं जवसाची चटणी आहे, शेवग्याच्या शेंगा आहेत. आणि ह्या शेवग्याच्या शेंगा त्यांनी झाडाच्या तोडून आणल्या होत्या बघा. भाचीबाईंनी चिवडा टेस्ट करून बघितला. खूप छान होता चिवडा आणि आजीचं कौतुक केलं इतकं सारं खायला घेऊन आली म्हणून. आणि इकडं बघा शंभूचं आणि ताईचं या आणलेल्या पापड्या ताईंनी तळल्या होत्या आणि त्या दोघांचं खायला चालू होतं. आणि भाऊंचा शनिवार होता म्हणून या पापड्या तळल्या होत्या ताईंनी. त्या दोघांचं खायला चालू होतं. आणि आजी आली म्हणून आजीजवळ अशी ताई बसली होती. आजीची खूप लाडकी आहे ती. आणि इकडे भाऊ देखील फराळ करत आहेत. या पापड्या तळ्या होत्या ताईंनी आणि असं कैरी रानातून आणली होती, ताटामध्ये कट करून घेतली होती. आजीने आणलेल्या पापड्या, चिवडा असं सगळं आनंदाने भाच्यांचं आणि या नातवांचं खायला चालू होतं. या शेवग्याच्या शेंगा ह्याची आमटी खूप छान लागते. खूप छान चवीला आहे त्या शेंगा. नंतर हे लोणचं बघा भाचीबाईंना खूप आवडतं आणि थोडंसंच राहिलं होतं म्हणून अगदी छोट्याशा भरणीत त्या घेऊन आल्या होत्या. ह्याची चव फारच छान आहे आणि भाकरी बरोबर खायला तर खूप छान लागते. आणि सकाळी तांदूळ आणि उडदाची डाळ जे भिजू घातलं होतं रात्री इडली बनवण्यासाठी ते असं मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतलं होतं आणि मीठ टाकून ते आजीकडे असं मिक्स करायला दिलं होतं बघा. आणि नंतर आत्यांनी ताईंची मुलं चालली होती पुण्याला, त्यांच्यासाठी असं बांधलं होतं त्यांनी सगळं सामान जे आणलं होतं ते. खूप काही घेऊन आल्या होत्या त्या. आणि ते सगळं आणलेलं पाहून ताईंची मुलं खूप खुश झाली. आणि आत्यांनी हे शेंगदाण्याच्या पोळ्याचं सारण असं करून आणलं होतं. नंतर आम्ही शेंगदाण्याच्या पोळ्या करायला घेतल्या होत्या. मी ताईंची थोडीशी मदत करत होते आणि ताईंना असं कणिक मळून मी देत होते. आणि भाचीबाई असं आमच्याकडे सगळ्याकडे पाहत होत्या आणि व्हिडिओ शूट करत होत्या. नंतर ताईंनी हे वेपर्स तळलं होतं. हे पापड आहे. शनिवार असल्यामुळे हे सगळं फराळाचं वेपर्स तळलं होतं. त्याच्यासोबत मिरची पण अशी तळली होती. भाचीबाई वेपर्स खात होत्या. आणि हे सगळं घरी बनवलेलं आहे. वेपर्स, पापड, शाबूच्या भाजलेले शेंगदाणं असं सगळं ते एका कॅरीबॅग मध्ये पॅक करून त्यांना देत होत्या. आणि नंतर सगळ्यांनी मिळून असं आम्ही जेवण केलं आणि समोर असा पसारा होता. तर कसा वाटला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.